नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आणि आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिडिओ क्रमांक 5 आहे आणि यामध्ये मूलभूत क्रिया म्हणजेच भागाकार, वजाबाकी, बेरीज, गुणाकार हे जे सिम्प्लिफिकेशन आहे किंवा बॉडमॉस रूलच्या आधारे जी काही आपण सिरीज चालू केली आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक 5 आहे। ठीक आहे। आणि यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत। जे काही तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे तेच प्रश्न आपण येथे सराव करणार आहोत। ठीक आहे। तर चला बघूया पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे 25 अधिक कंसामध्ये प्रश्न क्रमांक पहिला बघा 25 अधिक कंसामध्ये 8 वजा परत कंसामध्ये आहे 24/8 24/8 गुणिले 4 वजा 5 अधिक 12 कंस कंप्लीट आणि हा वर्ग कंससुद्धा कंप्लीट। तर याची तुम्हाला किंमत किती येते ते विचारलं आहे वर्धा जिल्हा चालक 2021 मध्ये। ठीक आहे। वर्धा चालक 2021 मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तुला विचारला आहे 25 अधिक 8 वजा कंसामध्ये 24/8 गुणिले 4 वजा 5 अधिक 12 आणि कंस कंप्लीट। ठीक आहे। आता अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व करताना तुला कंस सॉल्व करून घ्यायचा आहे। सर्वात छोटा कंस कोणता आहे? हा कंस आहे। ठीक आहे। मग याला आपण सॉल्व करून घेऊया। याला सॉल्व करण्यासाठी बघ 24/8 किती होते? 24 जर 8 केलं तर 8 त्रिक 24। ठीक आहे। 24/8 म्हणजे किती? 3 येते। गुणिले 4 कर, गुणिले 4 म्हणजे किती? 12 नंतर त्याच्यातून इथे किती आता आपल्याकडे 12 वजा 5 अधिक 12 आहे। ठीक आहे। अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल आपला जो कंचे भागू बेव बॉडमॉस रूलनुसार तुला पहिले भागाकार करावं लागेल। आपण 24/8 केलं तर आपल्याला 3 मिळालं। भागाकारानंतर गुणाकार येतो मल्टिप्लिकेशन। मग आपल्याकडे 3 आहे, 3 गुणिले आपण 4 केलं मग 12 उरले आपल्याकडे। ठीक आहे। 4 त्रिक 12। मग आता 12 वजा 5 अधिक 12 आहे। मग तुला काय करायचं आहे? पहिले बेरीज करून घे। 12 अधिक 12 किती होतात? 24। ठीक आहे। 24 वजा 5 म्हणजे किती होतात? 17। 24 वजा 5 म्हणजे किती? 19। ठीक आहे। किंवा तू यांची वजाबाकी केली तरी चालेल। 12 वजा 5 म्हणजे किती? 7। 7 अधिक 12 म्हणजे 19। ठीक आहे। म्हणजे हा जो कंस आहे या कंसाची व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली आहे किती? 19। मग बघ 25 अधिक कंसामध्ये 8 वजा या कंसाच्या जागी आपण लिहूया 19 सरळ। आणि आता परत हा कंस सॉल्व कर। हा कंस सॉल्व केला तर 25 आता बघ 8 मधून 19 गेल्यास आपल्याकडे उरतात वजा 11। ठीक आहे। किती उरतात? वजा 11। नेहमी लक्षात ठेव जेव्हा एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा असेल तर त्यांची तुला करावं लागेल नेहमी वजाबाकी। वजाबाकी कसं करशील रे? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा कर म्हणजे किती उरतात? 9तून 8 गेले 1 राहिला आणि हा 1 जसाच्या तसा। ठीक आहे। पण नेहमी लक्षात ठेव आपल्याला मोठी संख्या कोण आहे ते? 19 आणि 19 कशी आहे? निगेटिव्हमध्ये आहे म्हणजे येणारं उत्तर आपलं काय राहील? निगेटिव्ह राहील। वजा 11 राहील। मग हा 25 जसाच्या तसा आणि आपण इथे लिहिले वजा 11 आणि 25मधून वजा 11 गेल्यास किती राहतात आपल्याकडे? 14। म्हणजे हे झालं याचं उत्तर। तुला 4 ऑप्शन दिले आहे 10, 14, 8 आणि 22। त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। तर तुझं पर्याय किती येत आहे? 14 येत आहे। ठीक आहे। तर हा होता प्रश्न वर्धा चालक 2021 मध्ये विचारण्यात आलेला। ठीक आहे। सिंपल क्वेश्चन आहे। तुला काय करायचं आहे? पहिले सर्वात आधी म्हणजे समजा कंस आहे, कंसाचा कंस आहे, त्याचा परत कंस आहे, तर छोट्या कंसापासून सॉल्व करत आणायचं।
म्हणजे हा छोटा कंस याला सॉल्व केलं, मग हा कंस सॉल्व केला, मग नंतर हा कंस सॉल्व केला. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुला कंस सॉल्व करत करत त्याची व्हॅल्यू काढली आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला काय केलं, 24ला भागलं 8नं, म्हणजेच किती राहतात 3. मग 3 गुणिले 4 किती 12, 12मधून 5 गेले किती राहतात 7 राहतात, आणि 7 अधिक 12 म्हणजे किती 19. म्हणजे हा जो कंस आहे या कंसाची आपल्याला व्हॅल्यू मिळाली 19. 19मधून 8 काढल्यात 11 मिळाले, आणि 11 हे 25मधून वजा करून टाकले तर आपल्याला मिळत आहे 14. ठीक आहे. तर असा हा अत्यंत सोपा प्रश्न होता. चला बघूया दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न तुला विचारला आहे 99 वजा 9. प्रश्न क्रमांक 2 लिहितो मी इथे. हा प्रश्न मित्रा तुला विचारला आहे मुंबई शहर चालक 2021मध्ये. प्रश्न असा आहे की 99 वजा 9, प्रश्न क्रमांक 2, 99 वजा 9, 99 वजा 9 वजा 0.9 वजा 0.9 वजा 0.99 वजा 0.999 म्हणजे किती, असा हा प्रश्न आहे मुंबई शहर चालक 2021. ठीक आहे. मी इथे लिहितो मुंबई शहर चालक 2021मध्ये हा विचारण्यात आलेला आहे, आणि तुला याच्यासाठी 4 पर्याय दिले आहे. 4 पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडायचा आहे. जसं की पहिलं पर्याय किती आहे, पहिलं पर्याय आहे 99.111, दुसरा आहे 87.111, तिसरं आहे 89.111, आणि चौथा आहे 90.11. ठीक आहे. हे 4 ऑप्शनपैकी योग्य ते पर्याय निवडायचा आहे. आता बघ, हा प्रश्न म्हणजे तू 99 वजा 90 करशील, मग त्याच्यातून 0 वजा 0.9 करशील, मग त्याच्यातून वजा 0.99 करशील, आणि त्याच्यातून 0.99 करशील. तर अरे दादा याला तर खूप वेळ लागणार आहे. तर बघ सरळ सरळ तुला काय करायचं आहे, हा 99 जसाच्या तसा लिहिला, वजा. आता वजाचंच चिन्ह आपण बाहेर काढलं कंसाच्या, तर कंसामध्ये जेवढे काही वजाचे चिन्ह आहे ते काय होईल, अधिक येऊन जाईल. ठीक आहे. वजा आपण कॉमन काढल्यास 9 अधिक 0.9 अधिक 0.99 अधिक 0.999. ठीक आहे. आपण काय केलं मित्रा, आपण मायनसचं साईन कॉमन काढलं. ठीक आहे. म्हणजे कंसाच्या बाहेर जर आपण मायनसचं साईन लिहिलं तर ब्रॅकेटमध्ये काय होईल, सर्वच साईन प्लसमध्ये होईल. मग बघ आता यांची आपण करून घेऊया बेरीज. हा 9.0 लिहू शकता तुम्ही, हा 0.9, त्याच्यानंतर 0.99, त्याच्यानंतर 0.999. ठीक आहे. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे. आता इथे काही नाही म्हणजे तू 2 शून्य घेऊ शकतं, इथे 9च आहे तर 2 शून्य घेऊ शकतं, इथे 0 घेऊ शकतं. ठीक आहे. यांची करून घे बेरीज. मग 0009 म्हणजे 9, त्याच्यानंतर 9 9 18 8 हातचाला 1, 9 1 9 9 2 18 9 3 27 आणि 1 28 8 हातचे आले 2, आणि 9 2 11. ठीक आहे. 11.889. ठीक आहे. आता आपल्याकडे किती आहे, 99 वजा 11.889 तुला 99मधून वजा करायचे आहे. अतिशय सिंपल आहे. 99 आहे, 99ला 3 0 देऊन द्या, कारण की इकडे पॉईंटनंतर 3 संख्या आहे, आणि ते 11.889 लिहूया. ठीक आहे. 99 आहे, 99ला पॉईंट नाही आहे तर 3 शून्य देऊन द्या ना, काय हरकत आहे. का बरं 3 शून्य, कारण की इथे 3 संख्या आहे, या 3 संख्या वजा करण्यासाठी तर काही लागेल ना. ठीक आहे. म्हणून आपण हे 3 शून्य घेऊन घेतले. तुम्ही वाटल्यास लागेल तेवढे 0 घेऊ शकता, काही हरकत नाही. मग बघ आता शून्यातून 9 जात नाही, म्हणून आपण याला लिहिले 10. इकडचा उसना घेतला, मग इकडचा उसना घेतला तर 10तून 9 गेले, 1 राहिला. मग इकडचा उसना घेतल्यानंतर इथे होते 10, तर इथे झाले 9, इथे किती झाले 9, कारण की इथे 10 होते, 10तून 1 याला दिला म्हणजे इथं राहिले 9, 9तून 8 गेले, 1 राहिला. मग परत बघ हा जो आपण इथचा उसना घेतला होता याला दिला होता, म्हणजे इथे परत राहिले 9,
9तून 8 गेले 1 राहिला. ठीक आहे. मग इथे दिला पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे. ठीक आहे. मग आता हे जे उसने आणत आहोत आपण हे कुठून आणत आहोत, इथून आणत आहोत. इथं राहिले मग 8. 8तून 1 गेला 7 राहिले. ठीक आहे. आणि हा 9तून 1 गेला 8 राहिले. म्हणजे 87.111 आणि 87.111 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अत्यंत सोपा आहे. तुला पहिले यांची सर्वांची बेरीज करून घे आणि आलेली बेरीज यामधून वजा केल्यास तुला उत्तर मिळेल 87.111. ठीक आहे. तर हा होता प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 3 बघ, अतिशय सोपा आहे. 81/36 भागाकाराचं चिन्ह 9/6 याची किंमत किती? हा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. हा प्रश्न तुला मुंबई शहर चालक 2021 विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे. पहिला आहे 6/9, दुसरा आहे 9/6, तिसरा आहे 3/5 आणि चौथा आहे 36/81. ठीक आहे. तुला योग्य ते पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. आता बघ, 81/36/9/6 आहे. आपण काय करूया, 81/36 भागाकाराच्या जागी गुणाकाराचं चिन्ह देऊ. जर भागाकाराच्या जागी तुम्ही गुणाकाराचं चिन्ह देत आहात तर 9/6 आहे, त्याचा उलटा करून टाकायचा 6/9. ठीक आहे. परत एकदा सांगतो मी, भागाकाराच्या जागी आपण गुणाकाराचं चिन्ह लिहिलं, गुणाकाराचं चिन्ह लिहिलं तर याचं उलटं करून टाकायचं. म्हणजे 9 खाली आणायचा, 6 वरती घेऊन जायचा आणि 9 9 81 6 1 6 6 6 36 9/6 9/6 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अतिशय असा हा सोपी प्रश्न आहे. मुंबई शहर चालक 2021 विचारण्यात आलेला. ठीक आहे. तर हा होता प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4 बघ. प्रश्न क्रमांक 4 तुला विचारला आहे की ए बरोबर 1/45 गुणिले 90. ठीक आहे. बघ, प्रश्न क्रमांक 4 ए बरोबर 1/45 गुणिले 90. ठीक आहे. अधिक 1/3 गुणिले 1350. ठीक आहे. वजा 2/15 गुणिले 270. 15 गुणिले 270. तर ए बरोबर किती? तर ए बरोबर किती? हा प्रश्न रायगड चालक 2021 विचारण्यात आलेला आहे. रायगड चालक 2021 हा प्रश्न विचारलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. बघ, तुला काय करायचं आहे, तुला इथे एची किंमत काढायची आहे. ठीक आहे. हा ए दिला आहे, या एची किंमत काढायची आहे. मग आपण काय करून घेऊ, सुरुवातीला यांचा करून घेऊया गुणाकार. बघ, 45 गुणिले 90 करून टाक. 45 गुणिले जर 90 करतो म्हटलं तर 9 × 45, 5 हातचे आले 4, 9 चौक 36 आणि 4 40. ठीक आहे. आणि हा 0 जसाच्या तसा. इथे सुद्धा 3 गुणिले 1350 करूया. म्हणजे 5 त्रिक 15, 5 हातचाला 1, त्याच्यानंतर 3 त्रिक 9 1 10, 0 हातचाला 1 आणि 3 1 3 आणि 1 4 आणि ह्या 0 जसाच्या तसा. वजा इकडे सुद्धा आपण याचा जर गुणाकार करतो म्हटलं 2/15 7 105, 105 5 हातचे आले 10, 15 2 30 आणि 10 40 आणि ह्या 0 जसाच्या तसा. ठीक आहे. आता बघा, सर्वांचा बेस, तिघांचा सुद्धा बेस इथे जो आहे 4050 येत आहे. ठीक आहे. तिघांचा बेस 4050 येत आहे. तर बेस इथे कॉमन असल्यास 4050 कॉमन असल्यास जो अंश आहे त्या अंशाची 1 + 1 + 2 करून घेऊया. 1 + 1 + 2. ठीक आहे.
तिघांचाही छेद सारखा असल्यामुळे आपण तिघांचाही छेद एकचदा लिहिला आणि अंशाची बेरीज आणि वजाबाकी म्हणजे जिथे बेरीजचं चिन्ह आहे तिथे बेरीजचं चिन्ह, जिथे वजाचं चिन्ह आहे तिथे वजाचं चिन्ह देऊन 1 + 1 2, 2 - 2 म्हणजे 0 आणि 0 भागेला 4050 म्हणजे किती 0. ठीक आहे, याचं उत्तर किती येत आहे 0. तुला 4 ऑप्शन दिले आहे. पहिलं ऑप्शन आहे 1, दुसरा आहे -1, तिसरा आहे 0 आणि चौथा आहे 2. तुला योग्य पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक 3 0. ठीक आहे, तर असा हा रायगड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि खूप इझिली सॉल्व करता येतो. तिघांची पहिले बेरीज करून टाक, तिघांची पहिले गुणाकार करून टाक म्हणजे छेद सारखे आणून टाक. एकदा जर छेद सारखे आले का ते एकदा कॉमन लिहायचे, कारण की जर x/2 अधिक y/2 अधिक z/2 जर 2 असेल तर छेद एकचदा लिहून तू x अधिक y अधिक z लिहू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण इथे लिहिलं 1 + 1, इथे वजाचं चिन्ह आहे. समजा इथे जर वजाचं चिन्ह असलं तर तुला इथे सुद्धा वजाचं चिन्ह घ्यावं लागेल. तर हा होता प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 5 बघ. प्रश्न क्रमांक 5 दिला आहे 5 × 1.6 - 2. प्रश्न क्रमांक 5 × 1.6 - 2 × 1.4 भागिले 1.3 बरोबर किती. रायगड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, ज्याचे ऑप्शन आहे पहिला आहे 4, दुसरा आहे 0.4, तिसरा आहे 1.2 आणि चौथा आहे 1.4. तुला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, आता बघ यांचा काय करून घेऊ आपण. सुरुवातीला 16×5 म्हणजे 1.6 गुणिले जर 5 केलं 16×5 80वर 1 नंतर पॉईंट द्यायचं म्हणजे किती येतात 8 येतात. ठीक आहे, जर 16×5 जर येत असेल आणि इथे बघ पॉईंट नंतर एक संख्या असल्यामुळे आपल्याला पॉईंट एक संख्यानंतर द्यायचं आहे आणि 8.0 म्हणजेच किती 8. त्याचप्रमाणे इथे लिहितो मी 1.6 × 5 म्हणजे किती 8 वजा 14 × 2 = 28. इथे सुद्धा 1.4 × 2 म्हणजे 14 × 2 = 28 आणि एक संख्यानंतर पॉईंट दे म्हणजेच 2.8 भागेला 1.3. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करूया मित्रा, 8 पॉईंट किंवा 8 म्हणजे 8.0 आणि 2.8 यांची करून घेऊया वजाबाकी. म्हणजेच 10तून 8 गेले 2 राहिले, मग इथं राहिले 7, 7तून 2 गेल्यास 5 राहिले म्हणजेच 5.2 भागेला 1.3. ठीक आहे, आता बघ इथे सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या आहे आणि इथे सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या आहे. जर आपण दोन्ही सारखे जर असेल पॉईंट नंतर दोन्ही संख्या सारख्या असेल तर पॉईंट काय होते कॅन्सल होते म्हणजेच 52/13 आणि 13×4 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, 4 याचं उत्तर येत आहे. बघ हे जे तुला समजलं नसेल 52 म्हणजे 52/13 किंवा 1.2 भागिले जर 1.3 असेल. जर मी तुला मागे सांगितल्याप्रमाणे पॉईंट नंतर एक संख्या असल्यास भागीला 10 करायचं म्हणजे 52/10 भागिले 13/10 10 कॅन्सल 52/13 13×4 पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक 5 आहे. हा प्रश्न तुला रायगड पोलीस रायगड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आहे. आता 6वा प्रश्न बघा मित्रा,
1.1/2 अतिशय सोपा प्रश्न आहे. 6वा प्रश्न तुला दिला आहे की 1.1/2 बघा प्रश्न क्रमांक 6 1.1/2 भागिले 5.3/7 म्हणजे किती, असा हा प्रश्न आहे. रायगड चालक बघा एकदा परत रायगड चालकचाच प्रश्न आलेला आहे 2021मध्ये. आणि याचे पर्याय आहे मित्रा. पर्याय क्रमांक 1 41/76. दुसरं पर्याय 40/76. तिसरं पर्याय 21/76 आणि चौथा पर्याय आहे 45/76. ठीक आहे. असे हे 4 प्रश्न आहे, 4 पर्याय आहे आणि तुला 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि अतिशय सोपा आहे. ठीक आहे. आता बघ 1.1/2 आहे, याला आपण पूर्णांकामध्ये सुरुवातीला रूपांतर करूया. पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी बघ काय करायचं. आपलं काय आहे किंमत 1.1/2. बघ अशा वेळेला काय करायचं, पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी बे म्हणजे 2 गुणिला 1 2. 2मध्ये हा 1 मिळवायचा म्हणजे किती होतात 3. आणि हा जो छेद आहे हा छेद जसाच्या तसा राहील. ठीक आहे. म्हणजे 1.1/2च्या जागी आपण लिहूया 3/2 भागिले. त्याचप्रमाणे 7×5=35. ठीक आहे. 7×5=35. 35 अधिक 3 38 भागिले छेद म्हणजे 7 जसाच्या तसा. ठीक आहे. आता परत मी सांगितल्याप्रमाणे भागाकाराचं चिन्ह आहे हा 3/2 जसाच्या तसा भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकाराच्या जागी जर आपण गुणाकाराचं चिन्ह दिलं तर हा जो अपूर्णांक आहे हा काय होईल उलटा होऊन जाईल. म्हणजे 7 खाली 7 वरती 38 खाली. ठीक आहे. मग काही भाग जाते का, भाग जात नाही कुठल्या संख्येला. तर मग सरळ यांचा गुणाकार करून घे. 7×21 भागेला 38 2 76 आणि 21/76 म्हणजेच 21/76. आपण इथे पर्याय लिहिलंच नाही. पर्याय इथे 46 न राहता इथे 76 पाहिजे. आणि 21/76 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असा हा प्रश्न आहे. रायगड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आणि अत्यंत सोपी आहे. ठीक आहे. जेव्हा आपण याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन आपण फ्रॅक्शनमध्ये जर करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल 5.6/7 असेल किंवा 8 असेल तर याला अपूर्णांकामध्ये करण्यासाठी 8×45 अधिक 6 46 आणि छेद जसाच्या तसा म्हणजे 46/8 किंवा 5 पूर्णांक कधीकधी इथे वजाचं चिन्हसुद्धा राहू शकते 2/3 वजा 2/3. तर अशा वेळेला काय करशील 5×3=15 3×5=15 कर किंवा 5×3=15 कर. 5×3=15 15मधून 2 वजा करायचे म्हणजेच किती 13/3. ठीक आहे. हे तुला लक्षात ठेवायचं आहे. तर हा होता मित्र प्रश्न क्रमांक 6. आता 7वा प्रश्न बघ. 7वा प्रश्न तुला विचारलेला आहे रायगड चालक. अरे परत एकदा आलेला आहे रायगड चालक 2021मध्येच. काय विचारलं आहे बघ. 8/28 भागिले 2/7 म्हणजे किती. हा आपला प्रश्न क्रमांक 7वा आहे. रायगड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आहे. ज्याचे पर्याय आहे 6, दुसरा आहे 8, तिसरा आहे 10, चौथा आहे 12. ठीक आहे. योग्य तो पर्याय सांगा. आता बघ
28चं वर्गमूळ निघत नाही, 28चं स्क्वेअर रूट निघत नाही. मग आपण काय करूया, हा 28 जसाच्या तसा 28ला लिहूया 4 7 28. ठीक आहे. 28ला कसं लिहिलं आपण, 7 चौक 28 लिही किंवा 7 चौक 28 लिही किंवा 4 7 28 लिही भागिले 2 वर्गमुळात 7 जसाच्या तसा. ठीक आहे. आता हे आपण 28ला 4 गुणेला 7 का लिहिलं रे बाबा, त्याचं एक कारण आहे. हे जे 7 वर्गमुळात 7 आहे हे आपण काय करू, सारखे करून घेऊया. सारखे करण्यासाठी आता बघ, 4चं वर्गमूळ निघते, 7चं वर्गमूळ निघत नाही. मग जर 4चं वर्गमूळ निघते तर त्याला बाहेर लिही, हा 8 जसाच्या तसा गुणेले 4ला जर वर्गमुळाच्या बाहेर लिहिलं तर 2, कारण की आपणास माहीत आहे वर्गमुळात 4 म्हणजे 2, वर्गमुळात 4 म्हणजे किती 2. मग या 4ला आपण वर्गमुळाच्या बाहेर लिहिलं तर 2 लिहावं लागेल आणि 7चं वर्गमूळ निघत नाही म्हणून 7 जसाच्या तसा. ठीक आहे. आता इथे काय भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल, 8 गुणिले 2 वर्गमुळात 7 भागेला 2 वर्गमुळात 7 करावं लागेल. कारण की या दोघांमध्ये, हे जे दोघं आहे या दोघांमध्ये भागाकाराचं चिन्ह आहे. भागाकाराचं चिन्ह असेल तर भागाकार नाही करशील तर काय गुणाकार करशील, बरोबर आहे. मग बघ, 2 वर्गमुळात 7, 2 वर्गमुळात 7 कॅन्सल. आपल्याकडे शिल्लक आहे 8 आणि 8 शिल्लक आहे म्हणजेच हेच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न तुला रायगड चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हा होता प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 8 बघ. प्रश्न क्रमांक 8 दिलेल्या बेरजेच्या गणितात या स्थानांकांवर कोणते अंक असले पाहिजे. 258 आहे. त्याच्यानंतर इथे 1, इथे क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर इथे 9, त्याच्यानंतर इथे आहे 0, इथे आहे क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह आणि इथे आहे 8 आणि यांची तुला दिलेली आहे बेरीज. ठीक आहे. आणि तुला पर्याय दिले आहे. पहिला पर्याय आहे 4, दुसरा आहे 7, तिसरा आहे 3 आणि चौथा आहे 5. ठीक आहे. हा अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो, प्रश्न तुला असा केला आहे की खाली दिलेल्या बेरजेच्या गणितामध्ये हे जे बेरजेचं गणित जे दिलं आहे, हे जे बेरीजचं जे तुला उदाहरण दिलं आहे, या उदाहरणामध्ये हे जे प्रश्नार्थक चिन्ह जिथे दिसत आहे तुला, त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी यापैकी एक व्हॅल्यू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. परत इथे आपली एक संख्या राहिली आहे, इथे 5, त्याच्यानंतर इथे 5 आणि इथे प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. म्हणजे तुला प्रश्न पण दिला आहे, त्याचं उत्तर पण दिलं आहे, पण उत्तरामध्ये या प्रश्नाच्या ठिकाणी, या प्रश्नाच्या ठिकाणी, या प्रश्नाच्या ठिकाणी या 4पैकी कुठलीही एक अशी संख्या आहे ज्यामुळे हे जे उत्तर आहे हे उत्तर तुझं बरोबर येईल. ठीक आहे. तर बघ, अशा प्रकारच्या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं, यांची सुरुवातीला बेरीज करून घे. 8 आणि 9 किती होतात, 17, 17 आणि 8 किती 25. 25शी इथे फक्त 5 लिहिलं आहे, हातची आले आहे 2. ठीक आहे. आता बघ, इथे 5 आला आहे, येथे 5 आला आहे, म्हणजे 5 आला आहे म्हणजेच येथे एक तर 15, या सर्वांची बेरीज एक तर 15 येईल, नाही तर 25 येईल. 35 येणं तर शक्य नाही, कारण की हे जे पर्याय आहे हे छोटे छोटे पर्याय आहे. ठीक आहे. मग बघ, घेऊन बघूया आपण. समजा इथे 5 आहे, 5 आणि 2 किती होतात, 7 होतात. आपल्याला इथे किती आणायचं आहे, इथे हातचा आला एक तर 1 येईल, नाही तर हातचा 2 येईल. ठीक आहे. मग बघ, 5 प्रश्नार्थक चिन्ह आणि 2 म्हणजे किती होतात दादा. समजा आपण याच्यातली जर 7 ही संख्या घेतली तर 7 आणि 7 14, 14 आणि 5, 14 आणि 5 किती होते
14 आणि 5 19 आणि 2 21 21 अशा प्रकारे लिहितो. म्हणजे हातचा इथे 1 लिहिला तर तिथं 5 लिहिला आहे. समजा आपण 3 लिहिली तर 3 आणि 3 6 आणि 5 11 11 आणि 2 13 होते, नाही आहेत. 5 जर घेतली तर 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 2 17 होते, नाही. 4 घेऊन पाय, 4 आणि 4 8 8 आणि 5 13 13 आणि 2 15. अरे हो आली. 15शी 5 हातचाला 1. ठीक आहे. मग बघ 4 आणि 1 5, 2 आणि 1 3 4, 2 आणि 1 3, 2 1 3 आणि 1 4. म्हणजे इथे तुला किती द्यावं लागेल 4. म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येत आहे? प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी 4 ही संख्या येत आहे. कारण की बघ 4 आणि 4 8 8 आणि 5 13 आणि 2 15शी 5 हातचाला 1. ठीक आहे. आणि 1 आणि 2 3 आणि 1 4. म्हणजेच या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी तुला 4 ही संख्या घ्यावी लागेल. रायगड चालक 2021मध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर हा होता प्रश्न क्रमांक 8. आता 9वा प्रश्न बघ. 9व्या प्रश्नामध्ये तुला दिला आहे की 126 भागेला 14. प्रश्न क्रमांक 9. 126 भागेला 14 गुणिले 9चा वर्ग वजा 53 बरोबर एक्सचा वर्ग. तर एक्स बरोबर किती? ठीक आहे. रत्नागिरी चालक 2021. रत्नागिरी चालक 2021मध्ये विचारण्यात आलेले आहे, ज्याचे पर्याय आहे 25, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 26, त्याच्यानंतर 27. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. तर बघ काय करायचं आहे. अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल किंवा कंचे भागू बेवच्या नुसार पहिले भागाकार करून घे. म्हणजेच 126 भागिले 14 गुणिले 9चा वर्ग म्हणजे 81 वजा 53. ठीक आहे. बरोबर किती? एक्सचा वर्ग. तर तुला एक्सची किंमत काढायची आहे. आता बघ आपण जर 81ला जर भाग दिला, 81ला जर 7नं भाग जाते का रे? 7 1 7 उरले किती? 1. 81ला भाग जाणार नाही. मग 126 4 दे किती होतात? 126 4 दे 63. तर इथे किती? 7. आपण दोघांनाही भाग दिला. परत भाग जाते. 7 1 7 7 9 63. म्हणजे 9 गुणिले 81 वजा 53 बरोबर एक्सचा वर्ग. मग परत बघ 9 गुणिले 81 कर म्हणजे किती होतात? 729. कारण की 9 1 9 8 9 72 वजा 53 करून टाक. 729 मधून 53 वजा केल्यास 12तून 5 गेले 7 राहिले आणि इथे राहिले 6. 676. ठीक आहे. 676 बरोबर एक्सचा वर्ग. ठीक आहे. आणि 676 कोणाचा वर्ग आहे रे? 676 जसं 25चा वर्ग आहे 625, तर 26चा वर्ग 676 येईल. ठीक आहे. दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन 676चं वर्गमूळ 26 आणि एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ एक्स. म्हणजे येथे एक्सची किंमत आपल्याला एक्सची किंमत विचारली आहे. एक्सची किंमत येत आहे पर्याय क्रमांक 3 26. ठीक आहे. अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक 9. तुला जर समजलं नसेल तर परत बघ. आपण काय करू? याला सॉल्व करू. सॉल्व करण्यासाठी बघ 126 भागिले 14 करून टाक. म्हणजेच 14 9 126. म्हणजे 9 गुणिले 9चा वर्ग 81 वजा 53 बरोबर एक्स स्क्वेअर. 81 गुणिले 9 म्हणजे 729 वजा 53 आणि 729 वजा 53 म्हणजे
676 बरोबर एक्सचा वर्ग. 26 गुणिले 26 किती येतात? 676 येतात. म्हणजेच एक्स बरोबर 676चं वर्गमूळ किती? 26. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर हा होता प्रश्न क्रमांक 9. आणि आता 10वा प्रश्न बघ. 10वा प्रश्न तुला विचारला आहे मुंबई चालक आणि पुणे चालक 2021मध्ये. मुंबईला पण विचारला आणि पुणे चालकला सुद्धा विचारलेला आहे. प्रश्न असा आहे 9,999. प्रश्न क्रमांक 10वा 9,999 वजा कंसामध्ये 8,888 वजा 7,777 वजा 6,666 म्हणजे किती? हा तुला 2 ठिकाणी म्हणजे मुंबई चालक आणि पुणे चालक 2021मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि अत्यंत सोपं आहे. काय करायचं तुला? 9,999 वजा कंसामध्ये 8,888 वजा इथे किती होतात? 1,111 उरतात. ठीक आहे. कारण की 6तून 6 गेले 1 राहिले, 7तून 6 गेले 1 राहिले, 7तून 6 गेले 1 राहिले, 7तून 6 गेले 1 राहिले. ठीक आहे. सुरुवातीला आपण छोट्या ब्रॅकेटपासून सॉल्व करत आणण्याची सुरुवात करावी. परत बघ 9,999 वजा 7,777 8,888 म्हणून 1,111 गेल्यास 7,777 आणि 9 यांची जर आपण वजाबाकी केली तर 9तून 7 गेले 2 राहिले 2 राहिले 2 राहिले 2 राहिले 2,222 याचं उत्तर येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न कवर केले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.